अजिबात न बिघडणारी, अगदी अचूक प्रमाणामध्ये बनवलेली, तोंडात विरघळणारी, बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण परफेक्ट शंकरपाळीसाठी अगदी सविस्तर माहिती आणि टिप्स बघणार आहोत, ज्या वापरून तुम्ही अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी बनवू शकताय। अगदी कितीही किलोची तुम्ही शंकरपाळी हे प्रमाण वापरून करू शकताय। तर यासाठी इथे मी 3 वाटी हा मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। तर वजनामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम हा मैदा मी घेतलेला आहे। तर इथे तुम्ही अर्धा किलो, 1 किलो किंवा त्यापेक्षा जास्त शंकरपाळी बनवणार असाल तर घेतलेल्या मैद्याचे समान 3 भाग करा आणि त्यातील एक भाग ज्या भांड्यामध्ये बसेल असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही एखादी वाटी, ग्लास किंवा एखादा डबा किंवा एखादं छोटं पातेलं घेऊ शकताय। तर अशा एका कोणत्याही भांड्याने तुम्ही हा मैदा मोजून घ्यायचा आहे। समजा तुम्ही एखादा डबा घेतलाय तर त्या डब्याने 3 डबे हा मैदा घ्यायचा आहे आणि त्याच डब्याने आपल्याला संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तूप। तुपाच्या अगदी परफेक्ट प्रमाणासाठी आपल्याला मैदा अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। तर तूप जर या पिठामध्ये जास्त झालं किंवा या मैद्यामध्ये जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते आणि कमी झालं तर शंकरपाळी अजिबात खुसखुशीत होणार नाही, ती कटकटीत होईल। तर इथे हा मैदा मी 300 ग्रॅम घेतलेला आहे आणि याचे समान 3 भाग करून वाटीने मी मोजून घेतलेला आहे। तर 3 वाटी हा मैदा आहे आणि त्याच वाटीने मी संपूर्ण प्रमाण मोजून घेणार आहे। तर सगळ्यात आधी इथे एक छोटं पातेले मी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी साखर मोजून घालते। तर 3 वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। या प्रमाणामध्ये हलक्या अशा गोड शंकरपाळ्या तयार होतात। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटी साखर घेऊ शकताय। अगदीच गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी साखर घेतला तरीही चालू शकतो। तर इथे साखरेचं प्रमाण जर तुम्ही वाढवला तर आपण जे आता पाणी मोजून घेणार आहोत तर ते पाणी तुम्ही थोडंसं कमी घ्या। तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटीला अगदी 2 चमचे कमी एवढं पाणी घेतलेलं आहे। तर पाणी आपल्याला अर्धी वाटीच इथे लागणार आहे, पण अगदी 2 चमचे मी कमी घेतलेलं आहे, कारण हे साखरेचं पाणी शिल्लक राहिलं तर आपल्या शंकरपाळीमध्ये गोडाचं प्रमाण चुकू शकतं। म्हणून मी पाणी थोडं कमी घेतलेलं आहे, कारण आपल्याला पाण्याची जर गरज पडली तर आपण वरून साधं पाणी वापरू शकतो। तर इथे तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करू शकता, पण दुधाची शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही। तर हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर साखर चांगली विरघळली पाहिजे इतकंच पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। शंकरपाळी बिघडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तूप। तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तूप घेताना अशा पद्धतीने थोडंसं वितळवून घ्यायचं आहे, मगच आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर 3 वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, याच्याऐवजी तुम्ही वनस्पती तूप वापरला तरी चालेल, पण अशा पद्धतीने आपल्याला हे तूप थोडंसं वितळवून घ्यायचं आहे आणि मगच हे तूप आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर तुम्ही ज्या भांड्याने 3 भांडं मैदा घेतलेला आहात त्याच भांड्याने अर्ध भांडं तूप घ्यायचं आहे। तर आता हे तूप मी गरम करायला ठेवते। मस्त कडकडीत आपलं तुपाचं मोहन व्हायला हवं। तर आता या मैद्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। तर अगदी चिमूटभर मीठ गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये घातल्याने त्याची चव छान वाढते आणि अगदी अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी इथे मी वेलदोड्याची पावडर घालते। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। तर हे सगळं थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आता याच्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर वाटीने अर्धी वाटी हे तूप मी मोजून घेतलं होतं आणि हे तूप मी अगदी छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तर चमचाने एकदा थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमचा बाजूला ठेवून हे तूप मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तर घातलेलं तूप या मैद्याला व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे। तुम्ही हा मैदा बघू शकता, अगदी हलका झालेला आहे आणि या मैद्याचा असा गोळा बनवला तर मस्त असा मुटका बनत आहे। म्हणजे तुपाचं मोहन या मैद्यामध्ये अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे आणि असा मैदा झाला की ओळखायचं आपली शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी होणार आहे। तर आता हे साखरेचं जे पाणी आपण बनवलं होतं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता या पाण्याने आपण हा मैदा भिजवून घेऊयात। तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे साखरेचं पाणी कमी पडलं तर चालू शकतं, कारण आपण वरून साधं पाणी वापरू शकतो, पण हे पाणी शिल्लक राहता कामा नये, कारण हे जर पाणी शिल्लक राहिलं तर आपली शंकरपाळी फिकी पडू शकते। साखरेचं सगळं पाणी घालून झाल्यानंतर आता साधं पाणी अगदी 2 चमचे मी घेतलेला आहे आणि हा गोळा आता मी मळून घेते। तर हा गोळा आपल्याला सैलसर मळायचा नाही, छान घट्टसर असला पाहिजे, पण थोडासा मऊसूद असला पाहिजे।
आपल्याला हे व्यवस्थित असं लाटता आलं पाहिजे, इतकंच सॉफ्ट ठेवायचं आहे। आणि हा गोळा अगदी तुम्ही बघू शकताय छान घट्टसर आहे आणि अगदी हलकासा असा सॉफ्ट आहे। तर हा गोळा मी छान मळून घेतलेला आहे, घट्टसर आहे पण हलकासा सॉफ्ट आहे। तर 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे। 15 मिनिटांनंतर हा गोळा मी काढलेला आहे आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिट आपण याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिट हा गोळा मी छान मळून घेतलेला आहे आणि आता याचे 2 गोळे मी बनवून घेते, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल। तर अशा पद्धतीने या गोळ्याला आकार देऊन घेते। दुसरा गोळा मी याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे आणि आता याच्यातील एक गोळा घेऊन आपण आता शंकरपाळी लाटायला घेऊयात। तर इथे हा गोळा लाटण्यासाठी आपल्याला तेल किंवा पीठ अजिबात लावायची गरज नाही आहे। तर हे पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, याला काहीही न लावता आपण व्यवस्थित हे लाटू शकतो। तर हा गोळा लाटताना साईडने थोड्याशा चिरा जाऊ शकतात, तर हीच खूण आहे शंकरपाळी अगदी खुसखुशीत होण्याची। तर साईडला ज्या चिरा जात आहेत त्या आपण शंकरपाळी कट केल्यानंतर बाजूला काढणार आहोत। तर इथे आपल्याला ही शंकरपाळीची जी पोळी आहे ती हलकीशी जाडसर आपल्याला ठेवायची आहे, यामुळे शंकरपाळीला पदर खूप छान पडतात। तर इथे तुम्ही बघू शकताय थोडीशी जाडसर अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। तर इथे मी शंकरपाळी कट करण्यासाठी पिझ्झा कटर वापरलेला आहे, तुम्ही चाकू वापरू शकता किंवा शंकरपाळीच्या साईडने तुम्हाला जर झिगझॅग डिझाइन आवडत असेल तर करंजी कापण्यासाठी जी आपण कोरणी वापरतो ती वापरला तरी चालू शकतं। तर इथे शंकरपाळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी कट करू शकता। तर इथे मी मध्यम आकाराच्या या शंकरपाळ्या बनवत आहे, त्याचबरोबर इथे मी चौकोन या शंकरपाळ्या बनवत आहे। पण तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये ही शंकरपाळी बनवायची असेल तर ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता। तर इथे अगदी परफेक्ट अशी ही शंकरपाळी कट करून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकताय अगदी छान अशा या शंकरपाळ्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। तर आता हे जे साईडचं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून पुढचा गोळा लाटताना त्यामध्ये आपण हे वापरू शकतो। तर ही कट केलेली शंकरपाळी तुम्हाला मी थोडीशी जवळून दाखवते। तर याची जाडी तुम्ही बघू शकता, इतकी जाडसर आपल्याला ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी ही शंकरपाळी दाखवते किती छान पदर या शंकरपाळीला सुटतात। तर आता ही शंकरपाळी मी ताटामध्ये काढून घेते आणि आता हा दुसरा जो गोळा होता हा सुद्धा मी आता लाटून घेते। तर ही शंकरपाळीची दुसरी पोळी सुद्धा मी अगदी छान लाटून घेतलेली आहे आणि याच्या आता शंकरपाळ्या आपण कट करून घेऊयात। तर या दुसऱ्या पोळीची सुद्धा शंकरपाळी मी कट करून घेतलेली आहे, अगदी सुंदर या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर आता आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे, तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता। तेल अगदी कडकडीत तापलेलं नसावं, मध्यम तापलेल्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या आपल्याला यामध्ये सोडायच्या आहेत। शंकरपाळी तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच याला मिक्स करायचं नाही आहे, तर अगदी 1 ते 2 वेळेला आपल्याला झारा फिरवून ही शंकरपाळी फक्त मोकळी करून याला तेलामध्ये असंच तळण्यासाठी सोडून द्यायचं आहे। तर मध्ये मध्ये तुम्ही अशा पद्धतीने झारा साईडने फिरवत आपल्याला ही शंकरपाळी हलवायची आहे। शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस त्यापेक्षा थोडासा कमी करायचा आहे। जोपर्यंत या शंकरपाळीला हलकासा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरतीच ही शंकरपाळी तळायची आहे। तर इथे अगदी बारीक गॅसवरती ही शंकरपाळी मी तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळीचे हे पदर जे आहेत ते मोकळे होत आहेत। तर अगदी बारीक गॅसवरती तुम्ही जर अशा पद्धतीने ही शंकरपाळी तळून घेतलात तर या शंकरपाळीला अगदी मस्त असे पदर सुटतात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता या शंकरपाळीला हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण पळीने किंवा झाऱ्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतोय, पण अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। आणि आता शंकरपाळीला हलकासा रंग यायला लागल्यानंतर मी गॅस थोडासा वाढवलेला आहे, म्हणजे मध्यम गॅसवरती आता ही शंकरपाळी मी तळून घेत आहे। मोठ्या गॅसवरती जर तुम्ही ही शंकरपाळी तळून घेतला तर वरून ती तळल्यासारखी दिसेल पण आतमध्ये ती कच्ची राहील आणि त्यामुळे तुमची शंकरपाळी कटकटीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बारीक गॅसवरती सगळी शंकरपाळी आपल्याला तळायची आहे। तर या शंकरपाळीला मस्त रंग आलेला आहे, याचे पदर सुद्धा अगदी छान सुटलेले आहेत। तर आता ही शंकरपाळी मी काढून घेते, अगदी सुंदर याचा रंग आलेला आहे, पण तुम्हाला यापेक्षा थोडीशी डार्क करायची असेल तर करू शकता किंवा यापेक्षा कमी रंगावरती काढायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही शंकरपाळी तळून घेऊ शकता। फक्त तुम्ही ही मध्यम ते बारीक गॅसवरती शंकरपाळी तळून घ्या, म्हणजे शंकरपाळी अगदी छान आतपर्यंत तळली जाईल आणि अगदी खुसखुशीत अशी तयार होईल।
तर राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर शंकरपाळी तळताना ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या जरूर फॉलो करा, म्हणजे तुमची शंकरपाळी अगदी खुसखुशीत अशी तयार होईल। तर इथे मस्त असा रंग या शंकरपाळीला आलेला आहे आणि छान पदर सुटलेले आहेत। तर सगळी शंकरपाळी मी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे। अगदी परफेक्ट अशी ही शंकरपाळी बनून तयार झाली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी शंकरपाळी बिघडण्याची कारणे सांगितलेली आहेत आणि शंकरपाळी बिघडू नये म्हणून काय करायचं हेही सांगितलेलं आहे। तर या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही शंकरपाळी बनवला तर अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी तुमची बनून तयार होईल। तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं अगदी अचूक प्रमाण वापरून तुम्ही कितीही किलोची शंकरपाळी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकाल। तर इथे ही शंकरपाळी तुम्ही बघू शकता, या शंकरपाळीला मस्त असे पदर सुटलेले आहेत आणि लाटल्यानंतरची जी शंकरपाळी होती ती तुम्हाला मी दाखवली आणि ही शंकरपाळी तुम्ही बघू शकता भरपूर असे पदर या शंकरपाळीला सुटलेले आहेत आणि ही शंकरपाळी तोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल बिस्किटापेक्षाही खुसखुशीत ही शंकरपाळी बनून तयार झालेली आहे। तर अगदी अचूक प्रमाणामध्ये बनवलेली, अजिबात न चुकणारी अशी ही शंकरपाळी तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।